तर आता इथं काय झालं बघा, सकाळ सकाळ काम वाढलं, दूध गेलं वायाला. अरे देवा, आता काय करायचं? असं ना काही काम करायला गेलं ना, काही ना काही काम कमी करायला गेलं ना वाढतच असतं. तर इथे ना सकाळी ना मला आहे ना सकाळ संध्याकाळ ना गरम पाणी प्यायचे ना, कितकी घाण सवय लागली आहे ना. मला गरम पाणी पिल्याशिवाय ना जमतच नाही. तर काही लोक मला बोलतात की जास्त गरम पाणी पिल्याने ना बॉडी कमजोर, म्हणजे असं विटनेस होतो शरीरामध्ये. कारण का आम्ही दिवसभर सुद्धा गरम पाणीच पितो आणि सकाळचं सुद्धा. तर गरम पाणी करून मी थंड करत असते. तर सकाळी 1 ग्लास आणि जेवल्यानंतर झोपताना मला 1 ग्लास गरम पाणी लागतं. तर इथं कुकर वगैरे लावून घेतला होता, भात लावला होता आणि रात्रीच्या चपात्या उरलेल्या होत्या. तर म्हटलं काय करायचं, तर म्हटलं आता चपात्या तर काय फेकून देता येत नाही. मग 2 चपात्या आहे ना छान अशा कडक बनवल्या चायबरोबर खायला दोघींना. तर सकाळचं आम्ही दोघीच असतो त्याच्यामुळं, आणि मिस्टर कामाला गेले होते. तर मग मी काय केलं, चपाती चाय वगैरे बनवून घेतला, दूध गरम केलं, पाणी वगैरे पिऊन घेतलं. तर ना पाणी पिलं का मला खूप खरंच बरं होतं. इथं माझी मुलगी झोपलेलीच होती. तर इथं बघू शकता 2 दिवस झाले तब्येत बरी नाही माझी, त्याच्यामुळे ना डोळ्याखाली खूप काळं आणि ते झाले. तर इथं बघा. तर नंतरला ना सगळं म्हणजे नाश्ता वगैरे झाला, सगळं झालं. त्याच्यानंतरला आंघोळ वगैरे झाली, देवपूजा केली. देवपूजा केली ना मला खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि जोपर्यंत देवपूजा नाही ना करत तोपर्यंत असं एकदम काहीतरी म्हणजे असं घरात काहीतरी असं वेगळं मला फील होतं. देवपूजा केल्याने घरात तो धुपाचा सुगंध, अगरबत्तीचा वास आणि दिवाचा म्हणजे जो उजेड असतो तो ना एक मनाला खूपच प्रसन्नता म्हणजे वाटणारा असं एक फील होतं माणसाला. आणि मन आतमधूनच ना घरात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि खरंच भारीच वाटतं. तर तुम्हाला पण असंच वाटतं का? तर मला, आणि जेव्हा कधी मला असं म्हणजे प्रॉब्लेम वगैरे येतो तेव्हा मी देवपूजा, म्हणजे आपण 4-5 दिवस देवपूजा नाही करणार, तेव्हा मला आहे ना अगदी काहीतरी माझ्याकडून काहीतरी कोणीतरी हिरावून घेतले किंवा काहीतरी झालंय असं मला एकदम फील होत असं 4 दिवस. असं कधी होतं की मी 4 दिवस म्हणजे कधी म्हणजे पटकन निघून जाते नाही. कधी तुमच्याबरोबर पण असंच होतं का? तर कारण का मला सवय झाली ना देवपूजा, रोज पहिल्यांदा आंघोळ केली, देवपूजा केल्याशिवाय ना माझ्या कामाला आणि दिवसाला सुरुवातच होत नाही. तर इथं छान अशी देवपूजा झाली. त्याच्यानंतर आहे ना आज होता गुरुवार. तर गुरुवार म्हटलं की स्वामींचा वार. आता सर्वांना आहे ना श्री स्वामी समर्थ. तर इथं स्वामींची पूजा वगैरे केली, तिकडं पण केली, मंदिरात सुद्धा पूजा केली. तर सगळे देवाला फुलं वगैरे ठेवली छान अशी. स्वामींचं हे करून घेतलं. कारण का मी गुरुवार 11 गुरुवार केलेले आहेत स्वामींचे. खरंच स्वामींचं म्हणजे आपण जे करतो ना मनापासून, तर स्वामी आपल्याला कधीच नाराज करत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते तुम्हाला खरंच. तर इथं दिवा वगैरे लावून घेतला पहिल्यांदा आणि छान अशा अगरबत्ती वगैरे दिवा हे करून घेतला. तर आहे ना एक कोणाकोणाला असं वाटतं की खरंच गरम पाणी पिल्याने असं काही होतं का? तर मला खूप लोक बोलतात की अशक्त कायमस्वरूपी गरम पाणी पिऊ नये. तर असं